खुले कारागृह पैठण येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन। याबद्दल सविस्तर माहिती अशी की ग्रीन फाउंडेशन मुंबई व खुले जिल्हा कारागृह वर्ग 1 पैठण यांच्या संयुक्त विद्यमानाने खुले कारागृह परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अप्पर पोलीस महासंचालक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशाने पैठण येथील कारागृहात चालू वर्षामध्ये 32,000 वृक्ष लागवडीचे नियोजन केले। खुले जिल्हा कारागृह परिसरात निसर्गरम्य वातावरणामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर भारतीय पोलीस सेवा हे उपस्थित होते। खुले जिल्हा कारागृह अधीक्षक बाळ राजेंद्र निमगडे व वरिष्ठ तुरुंग अधिकारी दीपक भोसले यांच्यासोबत पैठण उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक पैठण महादेव गोमारे आणि ग्रीन फाउंडेशनच्या विनीता भंडारी यांनी सर्वप्रथम कारागृहातील परिसरात वृक्षारोपण केले। त्यानंतर त्यांनी कारागृहातील बॅरेकमध्ये जाऊन बंदी बांधवांशी संवाद साधला। संगणक प्रशिक्षण आणि ज्ञानाच्या पुस्तकांची माहिती व्हावी यासाठी निर्माण केलेल्या लायब्ररीची पाहणी देखील यावेळी करण्यात आली। कारागृहात आज रोजी 300 ते 350 बंदी आहेत। बंदी बांधवांच्या स्वयंपाकगृहात प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली व जेवणाच्या पद्धती संदर्भात चर्चा केली। त्यानंतर तेथील मीटिंग बैठक हॉलमध्ये कारागृह अधीक्षकांनी बंदी बांधवाला यांच्या पुनर्वसनासाठी सुटकेनंतर स्वतःच्या स्वबळावर उभा राहून उदरनिर्वाह करता येईल यासाठी विशिष्ट कारागृह उद्योगनगरी निर्माण केलेली माहिती दिली। त्यामध्ये स्केच मेकर, हेअर सलून, इस्त्री, लॉन्ड्री, टेलर काम, सुतारकाम, फॅब्रिकेशन वर्कशॉप, अल्पोपहार, कॅन्टीन आणि मोटार गॅरेज अशी कामे केली जाते। पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी या कार्यक्रम प्रसंगी जमलेल्या अधिकारी वर्गाला आपल्या वक्तव्यातून सांगितले की खुले जिल्हा कारागृह पैठण या निसर्गरम्य वातावरणामध्ये मला फार आनंद झाला। पावसामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर सगळीकडे हाहाकार माजवलेला आहे। गाव वाहून जात आहेत। अचानक पूर येणे त्याचं कारण असं आहे की आपली जमीन मजबूत झालेली नाही, कसक झालेली नाही। त्यामुळे त्याचे एकच सोल्युशन आहे की जास्तीत जास्त झाडे लावा। ग्रीन फाउंडेशनच्या विनीता भंडारी यांनी कारागृह अधीक्षक अधिकारी आणि बंदी बांधवांचे कौतुक करत आभार व्यक्त केले। या कार्यक्रम प्रसंगी वरील मान्यवर आणि नवगावचे सरपंच किशोर चौधरी, प्रकाश देशमुख, ग्रीन फाउंडेशनचे मुंबई वरिष्ठ तुरुंग अधिकारी वीरसिंग पाडवी, तुरुंग अधिकारी बालाजी शिंगाडे, तुरुंग अधिकारी राजाराम उन्हाळे, सहाय्यक तुरुंग अधिकारी गुलाब पटेल, सुभेदार सुभाष खांडरे, विठ्ठल नलावडे, जेल पोलीस सोमनाथ निवारे, शिवाजी केदार, गजानन जाधव, बाळासाहेब राऊत, कारागृह शिपाई योगेश नरोडे, आदिनाथ डफळ, संदीप बागुले, प्रशांत खुले, सुभाष रावडे, बालाजी हरके, पाराजी सोनार, ज्ञानेश्वर लिंबारे, राजेंद्र दांडगे आणि कारागृहातील बंदी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण पाहत आहात न्यूज लोकमंच। न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे।